बाई कोणाला शिवाय देतात? आमचं इथं भजन कीर्तन भारूड चाललेलं आहे. तुमचं भारूड तिकडे मंदिरात नेऊन घाला ते. मला सांग बाई, आमचं भारूड इकडे मंदिरात नेऊन घालायला तुला झालं तरी काय? झालं काय? अहो मी या संसारालाच नाही कटाळले. असं मग ठरपणी का मग तरुणपणातच विचार करायला पाहिजे होता. आता मला सांग नेमकं तुला झालं काय? झालं काय? अहो मी म्हणते ना नका 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 नकाच मला. काय नको? नवरा नको ग बाई मला दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादा नको ग बाई. हे नवरा नको ग बाई मला दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादा नको ग बाई. मला सांगा बाई, या वयामध्ये नवरा नको म्हणायला तुम्हाला झालं तरी काय? आता ह्या वयात नवरा नको म्हणायला रडू नको बाई, तोंडाला सांग ना, तोंडाला सांग. तोंडाला सांगू तुला किती तोंड आहे? एकच. आणि मग त्या तोंडाला सांगा, दुसऱ्या तोंडाला मला सांगायचं नाही बाई. फाटकेच लुगडी तुटकीच चोळी. फाटकेच लुगडी तुटकीच चोळी. काय खोटं बोलायली बाई? अजूनही चोळी दिसा लागली, नवं कोरू लुगडं दिसा लागलो आणि मग ती फाटकी लुगडं तुटकी हो हो हो, जरा चापून चोपून नेसली म्हणून आदर दिसतं. मधातून हिचकून दाखवू का? अहो चोळी नाही म्हणून नवऱ्याचा शर्ट घालून आले तुला. असं अहो बाई, ते फाटका असावं पण नीट का असावं, त्याला धुवावं शिवावं नंतर लिहावं. मला सांगायला लागला शहाणा, याला म्हणते मागून आणून भीत पाडून गेला. मी काय तशी शिवण्याजोगी नाही का धुण्याजोगी नाही का लिहिण्याजोगी नाही. मग बिघडलं कुठं? त्याला शिवाया तो राहणार मला दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादा नको ग बाई. मला सांगा बाई, असं लिहिण्यासाठी कोणी लग्नाचा नवरा सोडतं? भाऊ नुसतं इथं भर लुकण्यासाठी हातभर नवरा सोडायला मी येडी नाही. त्याला अजून मी कार नाही. आता काय अहो कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी. कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी. वा वा, काय खमंग लागती. नुसतं नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं. लय खमंग लागते, लय गोड लागते. ऐकलं का? एक दिवस खाल्ली तर गोड लागते. रोज रोज खाऊन पडा कसं आकडं उठत होते मला की गोड लागते. अहो बाई, असा वर ठेवायचा तवा, तवा खाली जाळ लागेल तवा. बरं ठुला मग. मग भाजी टाकायची, तेल टाकायचं, मग खाली वरी खाली वरी. बस बस बस, लय खालीवर केला भाजी करपून जाईन ती. आणि मग ती भाजी खावा बाई. आणि तशी भाजी करायला माझ्या हाताला चिकन गुन्हा झाला बाई. बिघडलं कुठं? त्यावर केला चिधारच नाही मला दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादा नको ग बाई. अहो बाई, असं खाण्यासाठी लिहिण्यासाठी कोणी लग्नाचा नवरा सोडतं? मोडकेची घर तुटकेची छप्पर. मोडकेची घर तुटकेची छप्पर. याच्यासाठी तुम्ही टीव्हीच्या बातम्या ऐका, पेपर वाचा. या देशाचे पंतप्रधान काय म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय म्हणाले. येत्या 2 वर्षात बेघरांना घर मिळेल. झोपडपट्टी योजना, इंदिरा मला ही योजना ती योजना नुसतं आंबट करून सोडलं. अहो बाई, आता आता नवीनच काढली. आता पुन्हा बहिणीची लाडक्या बहिणीची योजना आली. लाडकी बहिणी नोकर मेवना. हा. त्या योजनेला नुसतं आंबट करून सोडलं. अहो बाई, मग मी म्हणतो हे सगळं तुम्हाला मिळेल ना? हे असं आमच्या गावात तो गरम सेवक म्हणला होता. कोण म्हणला होता? गरम सेवक. गरम बाई, गरम आणि गार नसतं ते. मग? त्याला ग्रामसेवक म्हणतात. हो त्याचं ऐकूनच गेलते. कुठे गेलते? पंचायत समितीत गेलते लगे. पंचायत समिती? हो. समिती नाही व माय, त्याला पंचायत समिती हो, म्हणतात. तिथंच गेलते. काय झालं मग? तो ऑफिसर म्हणला की बाई तुझं नाव दलिंदर रेषा खाली नाही. तुम्हाला कशाला दलिंदर म्हणेल बाई तो माणूस? कारण या सगळ्या योजना असतात ना बाई, या तुमच्यासाठी असतात. आमच्यासाठीच. हो. कसं काय बरं त्या? कारण तुम्ही बीपीएल आहात ना बाई. हो जरा तोंड सांभाळून बोला. मी लय पेत महानावर पेतो. अहो मी बरं, पेण्याबद्दल तुम्ही तर म्हणले ना बाई तू बी पेले म्हणून. बीपीएल नाही कळत? नाही. म्हणजे तुम्ही एसी मध्ये येताय? नाही भाऊ आम्ही एसीच्या बाहेर राहतो. झोपडपट्टीवर एसीत नाही. अहो तसं नाही हो, म्हणजे तुम्ही एसटी मध्ये येताय? नाही नाही मला एसटीत म्हणून होती मी टमटमनच येत असते. अहो अनुसूचित जाती जमातीमध्ये तुम्ही दारिद्र्य रेषेखाली येताय. हा मग दलिंदर म्हणा सरळ सरळ. दलिंदर तर आम्ही सगळे मग. कोण कोण आहे? गडीवरले आबाई, ट्रॅक्टरवाले जिजाई, माडीवरले अण्णा, आमचा अर्ध गाव दलिंदर नाही.
अशा ठिकाणी झोपा ना. झोपले असते ना. मग बिघडलो कुठं? त्या देवाला देव खरं नाही मला दाता नको ग बाई नवरा नको ग बाई मला दाता नको ग बाई नवरा नको ग बाई नको ग बाई नवरा नको ग बाई मला दाता नको ग बाई नवरा नको ग बाई मला दाता नको ग बाई अहो बाई मोडकाच पलंग तुटके छिनेवार मोडकाच पलंग तुटके छिनेवार बाई मानवी जीवनाला जगण्यासाठी फक्त अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टी तुम्ही सांगितल्या आम्हाला पटल्या. आता तर तू गादी पलंगण उशीर मागायला लागली. अहो लोकांचं वागत तर नवल वाटतं घरचं कावदार हे असं वागत मला वाटत नाही का आमच्याकडे गादी असं पलंग असं म्हणून बरं तुम्हाला गादी पलंग पाहिजे ना. हा. मग सोपं काम आहे बाई. काय काम तुम्ही काय करा महिला गट करा. काय म्हणले तुम्ही महिला गट करा. आता महिला म्हणजे काय ते सांगा आधी ठीक आहे महिला समजत नाही या बाईला किती किती आळानी राहिली बाई. हो जरा तोंड सांभाळून बोला तुम्ही हा. पहा बाई, आता मला आडाणी म्हणतात 7-8 लेकराची माय झाली मी मला आडाणी म्हणते 7-8 लेकराची माय झाली. आता आळानी नाही राहिली. आता कशाची आडाणी म्हणजे जास्त लेकर झाल्यावर माणूस जास्त शहाणा होतं का? आणि मग बाई तुम्हाला तरी 2 वर्ष म्हणून एक लेकरू होत असं. हो इकडे गावात गल्लीत कुत्रीला दरवर्षी रंग बदलून 7-8 पिल्ले होते. मग तिला काय बचत गटाची चेअरमन करते का काय? लेकर व्हायला अक्कल लागत नाही. लागत काय? लेकर व्हायला जास्त अक्कल लागत नाही. झालेल्या लेकरांचं संगोपन कसं करावं, त्यांना आपल्याला काय वाढवायचं, त्यांच्यावर संस्कार कसे टाकायचे याच्यासाठी शिक्षणाची गरज आहे. हा, आता तुम्ही बोलले सगळं खरं आहे, पण आमच्या आई बाबाला मला शिकवलं नाही रे. आता शिका. आता कधी शिका अहो बाई सर्व शिक्षा देणारी मोठी शाळा आहे, साखर शाळा आहे, प्रौढ शिक्षण आहे. तुमच्यासारख्या रात्रीच्या शाळेला जावा. मला सांगायला लागला शहाणा रात्रीच्या शाळेला जावा. आता तुम्ही सांगा भाऊ दिसभर मजुरीला जावा सांच्याला घरी येवा खावा प्यावा हे म्हणतात तसं शाळेला जावा आणि मग निजावा कावा तुम्ही सांगा आता निजावा कावा निजण्यावर लय जोर दिसतो या बाईचा. बाई ती काय शाळा रात्रभर असते काय? मग अहो 2 घंटे जर गेला ना बाई तुम्ही महिना 1.5 महिन्यामध्ये साक्षर व्हाल. बरं म्हणजे 1-2 घंटे गेल्यावर मला लिहिता वाचता येईल हो आता आमची लहान लहान मुलं इंग्रजी शाळेत जातात तर फड 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 इंग्रजी बरं बोलतात. तुम्ही म्हणले म्हणून मला ध्यानात आला परदेशी बहीण आली होती नागराहून अहमदनगर. हा बर मग काय तिचं जे लहान पिंट नाही का त्या पिंट्यामध्ये जाईल माईला मम्मी पप्पाला पप्पा माईला मम्मी पप्पाला पप्पा माईला मम्मी हो. बापाला पप्पा. हो. आणि तुम्हाला काय मला म्हणायचं? तर म्हणे आमटी मला रुपये दे आमटी मला रुपये दे आमटी 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 बरं झालं तुला भात नाही म्हणला तू आता काढून खाल्ला असता त्याला. बाई तुला तो आमटी नसून म्हणाला. मग तुम्हाला म्हणाला असेल अंटी. हा असंच काहीतरी म्हणलं पा तुम्हाला म्हणायचं अंटी. हा. आणि तुमच्या नवऱ्याला आंटी ना कसं सांगा या बाईला? हो बाई मी काय म्हणतो तुम्हाला गादीपर्यंत पाहिजे ना हा. तर तुम्ही महिला गट करा. आलेच का पुन्हा तुम्ही तिथं अहो महिलाच म्हणजे काय अहो बायाला म्हणतात महिला. काय म्हणले तुम्ही बायाला म्हणतात महिला. म्हणजे बायाला म्हणतात महिला महिला अंगाला म्हणतात बैला बाई हे नव्हतं माहित मग मला नाही नाही अहो नाहीतरी तुम्ही 4 भीतीच्यात आम्हाला तुम्ही तेच केलेलं आहे ना. असं लाईट लावून माईक मध्ये तरी नका सांगू ना आम्ही पहिलं म्हणून. आणि त्याचं काय करायचं महिलाचं 22 महिला एकत्रित याच्या बचत गट स्थापन करायचा, एका बँकेला जोडायचा आणि त्या बँकेमध्ये 1000-500 रुपये त्या बँकेमध्ये ठेवायचे. हा मला सांगायला लागला शहाणा पैसे बँकेत नेऊन ठेवायचे आणि त्या बुवाची बदली झाल्यावर पैसे कोणाला मागायचे आडानी म्हणलं तर राग बी येतो या बाईला. आणि मग? अहो बाई तुमचे पैसे कुठे जात नाही हा. कारण तुमच्याकडे पासबुक असतं. पासबुक इथं एका बुकाचे पंचायत मला 5 पासबुक अहो 5 नाही हो पासबुक म्हणजे त्याच्यात तुमचं नाव असतं तुमचा फोटो असतो. बाई महा फोटो आणि काढावर फोटो मला की चालली वर तोंड करून लगेच. त्या फोटोमुळे तुमचे पैसे कुठीकडे जाणार नाही. मग तुम्ही 0% व्याजाने कर्ज घ्या, मग गादी घ्या, पलंग घ्या, उशी घ्या. तुम्ही गादीचं नाव काढलं म्हणून माझ्या ध्यानात आलं. परत दिवशी मी गेलो त्या शिंदे साहेबाच्या घरी बर त्याचा हात पंक्चर झाला ना त्याला पाहायला गेले हात हा अहो त्यांची गाडी पंक्चर झाली. नाही मग हात पंक्चर झाला ना हो, गाडी पंक्चर होत असते. अहो हात पंक्चर झाला असं ढवळ शिबीत बांधलं होतं गळ्यात लोडनं लटकेल आणि हात लटकेल होता द्यायचा त्याला फ्रॅक्चर म्हणतात ना. हा असंच काहीतरी झालं हा बर तर तुम्हाला सांगते त्याला पाहायला गेले बाई त्याची नुसतं गादी पाहिली तुम्हाला सांगते काय गुडघे इतकी नुसतं गादी होती गुडघे इतकी गादी मला एवढं नवल वाटू लागलं मी साहेबाकडे पाहते गादीकडे पाहते साहेबाकडे पाहते गादीकडे पाहते नुसतं टक गुडघे इतकी नुसतं गादी बाई गुडघा खाली आहे, याला कंबर म्हणते. तुमचं बरोबर ध्यान बाई माणसाच्या कमराईवर मानकाला मानका गेला पण तणका गेला नाही बाई अहो या गुडघा खाली आहे, याला कंबर म्हणते. मग इतकं हुकाचा माणूस मग 2-4 बोटं हुकाव का हात हुकाव. तुम्हाला सांगते ना काय झालं
सोफा सेट म्हणायचं. आता सोपं शेड होता का अवघड शेड होता ते नाही माहित मला. तुमचं काय खबर? मी काय म्हणतो बाई, हा. मग तुम्ही मच्छरदाणी लावून झोपा ना. हा ती मच्छरदाणी दिली होती आमच्या गावातल्या नरसाबाईनं. कोणी दिली होती? नरसाबाईनं. सरसाबाई असं, नरसाबाई. राखमाबाई असं. नरसाबाईनं म्हणलं तर. नरसाबाई कुठं नाव असतं का? ती नाही का वो ढवळी शिपी साडी घातली ती दया खाण्यात. नर्स. हा नर्स बोलला. तर तुम्हाला सांगते काय झालं, तिनं दिली मला मच्छरदाणी फुकट होती, मी पटकन घेतली आणि मच्छरदाणी लावली अशी पलंगाच्या भोवती. बरोबर आहे. आणि मी झोपले पलंगाच्या खाली. पण असं कोण डोकं लावलं बाई? मी म्हणलं त्या मच्छराला चकमत द्यावं. ते मी तिथं बी आले. तू त्या मच्छराला चकमा द्यायला लागली आणि इतक्या माणसाला गुलकंडी द्यायला लागली. मी म्हणतो आहे तशी ठिकाणी पड ना. पडले असते ना. मग? त्यातनं रंबी छाना नाही मला दाता नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई, दाता नको ग बाई, नवरा नको ग बाई, दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दाता नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दाता नको ग बाई. काही प्रपंच म्हटलं की कटकटी आल्या. संसार दुःखामुळे चौकडून इंगळ विश्रांती नाही कुठे रात्र दिवस तळमळ. म्हणून संसारामध्ये पती पत्नीचा एक विचार असावा, स्त्री पुरुषाचं एक चित्त, तेथे लक्ष्मी नांदे नवनीत. स्त्री पुरुषाचा विळा भोपळा, तेथे लक्ष्मी करी कंटा. असं गोड बोलून गोड संसार करून घ्या, तुमच्या संसारात काही कमी पडणार नाही. हो तुम्ही बोलले ना हो, आता माझ्या सगळं ध्यानात आलं. मग असं बोलणंच लय फडकणे. हो तुम्ही असं फडकन म्हणले तर खडकन डोळे उघडले माझे. एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले, सद्गुरुडा शरण गेले. म्हणजे आता घरी जाऊन तू नवऱ्या सगळं भांडणार नाही. एकदा तर नाही भांडायची. मला तुझा भरोसा नाही बाई. मी शपथ घेते ना तुमची. मग नको घेऊ. मग? ते दत्ता भाऊ बघ तुझ्याकडे कशी पळा लागली. हा. दत्ता भाऊ हिला शपथ घ्यायला नाही लावायची. बाई तू फक्त एका नवऱ्याचं नाव घे. हो शहाणे नवरा एकच असतो. नाही मला काय माहित, तू एकच असतो ना. हो. मग मी एकच म्हणलं ना, एका नवऱ्याचं नाव घे. आता कशाला तो नोकरी तर भाऊ. नाही नाही, आता सगळ्या आमच्या सवासनी जमलेल्या आहेत इथं. आज बघ ना इथं आपल्या शिंदे साहेबांच्या घरी केवढा सोहळा आहे, सर्व महिला मंडळी जमलेले आहेत. कसं काय वाक्य घेऊ का? घेऊ का म्हणलं? नाव घ्यायला लावायचं काय बाईला? तुम्ही म्हणते म्हणून घेते. खनखन कुदळी मन मन माती. झालं का लगेच? अहो सुरूच नाही झालं. खनखन कुदळी मन मन माती, पुरुष खन अर्ध्या रातीची आपली घाल माणिक मोती, राजन दिलं राणीच्या हाती, राणी ठेवलं परांगाच्या गाती, अंगरीला भरतर कुठे गेले, अंगुळीला गेले, जीव वाढते आला लाज वाटते मला, नवरा कशाला गेला पान खान खायला, लागता गेली लायला, कांडून कंडून पंचमी केली, कांता कांता लागला डोळा लगेच आला पोळापोळाची करते, गोंडे गणवारे वाकड सोंडे गण चौथीचे मोदक लाडू लक्ष्मीला, जीव वाढू लक्ष्मीची पाडो गाठी, लगेच आली पित्तरपाडीची नेसते, डाळ घाटाला घालते, माळ घाटात बसते घटी, शिलग्नाने केली दाटी, शिलग्नाचं घेते सोनं, दिवाळीचं केलं येणं, दिवाळीचे लावते पण दिसा आली नाही, दिसायचं करते ना दिवा, सक्रातीने केला धावा, सक्रातीची घेते सुबड, पुन्हा आली दुधड, पुन्हाची तीन ती कणिक शिमगाला, आणि शिमगाची खेळते रंग पाडवा झाला, दंग पहिलीची काढते सुजी, आदलीचं काढते करा, सांगते तुम्हाला जोडून करा, एक झाले की ऑपरेशन करा. एका जनार्दनी समरस झाले, सद्गुरुडा शरण गेले, अंतोरसे ते नाही मला दाता नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दाता नको ग बाई, नवरा नको ग बाई, 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 दाता नको ग बाई. सर्व श्रोत्यांनी